हाय, मी शिल्पा. तुम्हा सर्वांचे शिल्पा रेसिपी कट्टा या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर मी आज तुम्हाला दाल वडा अगदी टेस्टी आहे आणि सर्वजण खातो, साऊथ इंडियन डिश आहे आणि ती मी दाखवणार आहे. आम्ही नाश्त्याला केली होती. तर आपण बघूया. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे चण्याची डाळ. तर ही चण्याची डाळ जी आहे मी रात्रभर भिजत ठेवली होती. रात्रभर ठेवल्यामुळे ती कशी व्यवस्थित भिजली जाते. आता या डाळीमधलं पण थोडीशी डाळ काढून घ्यायची आहे. नंतर आपण जेव्हा दाल वडा खातो तर ती तेव्हा छान लागते ती दाताखाली आल्यावर. तर मी ही थोडीशी इथे काढून घेते पहिला डाळ. आता आपण जी राहिलेली डाळ ही काढून ठेवते मी बाजूला आणि राहिलेली डाळ आहे ती मी ग्राइंड करून घेते. तर ही आता मी ग्राइंड करायला टाकते मिक्सरच्या भांड्यात. आणि याच्यामध्ये आता आपण काहीच नाही घेणार, फक्त लसूण, 5-6 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे याच्यामध्ये. आता हे आपण ग्राइंड करून घेऊया. तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ग्राइंड करायचं. पातळ नाही करायचं आहे, जरा जाडसर करायचं आहे, म्हणजे ते आपल्याला वडे त्याचे टाकता आले पाहिजेत. पातळ केलं ते हातातून सटकणार. आता हे मी एका टोपात काढून घेते, कारण आपल्याला आता सर्व मिश्रण करायचं आहे वड्यांचं. त्याच्यात काय काय टाकायचं ते पण मी सांगते तुम्हाला. आता ही जी आपण अख्खी काढून घेतलेली डाळ ती पण मी याच्यात मिक्स करते. त्याच्यानंतर कांदा बारीक चिरून घेतलेले आहेत मी 2, आणि मिरची बारीक कापून घ्यायची. मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या. आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकायचा, कोथिंबीर पण. आणि हिरवा कढीपत्त्याने दालवड्याला खूपच छान चव येते. आपले जे साऊथ इंडियन डिशेस असतात त्याच्यात कढीपत्ता टाकला तर एक मस्त चव लागते. कोणतीही साऊथ इंडियन डिश असेल तर कढीपत्ता टाकायचा. आणि मीठ चवीनुसार याच्यात मी टाकते. कढीपत्त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहेत. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करूया. आता हे पूर्ण सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे. तर आता हे आपण याच्यासाठी जी चटणी करणार आहे मी खोबऱ्याची ती दाखवते. मी एक छोटा नारळ घेतला इथे आणि तो किसून घेतला नारळ. आता या खोबऱ्याच्या चटणीमध्ये मी इथे 4 ते 5 लसणाचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या जास्त नाही टाकायच्या, 4 ते 5 थोडंसं फ्लेवरला. मिरच्या टाकल्या मी 5-6. आणि ही जी भाजकी डाळ असते ना चण्याची ती घ्यायची. आणि कोथिंबीर, बस एवढंच मी घेतलेलं आहे. तर हे ग्राइंड करून घेते मी मिक्सरच्या भांड्यात. तर डाळ ग्राइंड केलेली त्याच्यातच मी करत आहे, धुवून घेतलेलं नाही आहे. छान चव लागते, नो प्रॉब्लेम. आता हे ग्राइंड करून घेतलं, झालं ग्राइंड. तर आपला हा चटणी रेडी आहे. आता या चटणीला ना मी जिवंत फोडणी देणार आहे, म्हणजे माझी आई त्याला जिवंत फोडणी देते. म्हणजे आपण त्याच्यावर फोडणी टाकणार आहे, फोडणी करून याच्यावर. तर मी तोपर्यंत, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. थँक्यू. आता इथे मी तेल गरम केलं, त्याच्यात राई आणि कढीपत्ता टाकला, मस्त तडतडून द्यायचा. आणि हेच बरोबर गरम आपल्या त्या चटणीवर मी टाकलं आणि लगेच झाकून द्यायचं आपण तेल टाकल्यावर, म्हणजे ते आतल्यात छान त्याचा स्मेल तो पूर्ण हे होतो. आता मी दाखवते हे दालवडे मी कसे केले. आपला नॉर्मल हाता, मी पाणी बिणी काय घेतलं नाही आहे, पण तुम्हाला पाणी किंवा तेल लावायचं असेल तर लावू शकता. मी पूर्ण आपल्या सुक्या हातानेच करत आहे. अशा प्रकारे हे वडे करायचे आणि तेलात टाकायचे. आता ही मी चटणी हलवून घेते, आपण जी ठेवली होती झाकून. याच्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार. आणि आपली ही चटणी रेडी आहे खोबऱ्याची. खूप टेस्टी लागते. इडली बरोबर खाऊ शकता, मसाला डोसा बरोबर, अशीच बनवली तरी चालते.
मेदूवडा याच्याबरोबर। आता इथे मी ही कढई आम्ही स्पेशली ऑइल जे काय फ्रायसाठी असतं त्याच्यासाठी आम्ही ही वापरतो। याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं आहे की नाही मी बघितलं, तेल गरम झालं। आता याच्यात वडे टाकते मी। मीडियम टू हाय फ्लेमवर टाकायचे आहेत वडे। आता एक साईड ही पूर्ण आपण काय करूया, एक साईड पूर्ण आपण तळून घेऊया व्यवस्थित। आता थोडंसं आपण चेंज करूया साईड। जरा कलर आपला चेंज झाला ना की आपण पलटी मारून मग दुसरी साईड पण व्यवस्थित हे करूया। आता तुम्ही बघू शकता इथे कलर चेंज झालेला आहे। त्याचा कलर ना असा ब्राउनिश टाईप झाला पाहिजे, तुम्ही याची लक्षात ठेवा, कारण आपण व्हाईट काढलं तर मग ते कसं थोडंसं कच्चसर लागतं। आणि आता तुम्ही बघू शकता बबल्स पण कमी झालेत, याचाच अर्थ आपले वडे व्यवस्थित काय झालेत, फ्राय झालेले आहेत, एकदम कुरकुरीत। आता हे मी काढून घेते, बघा मस्त एकदम छान, जास्त ऑइली पण नाही, काय नाही। त्याच्यामध्ये आपल्याला वड्यामध्ये डाळ पाहायला मिळते, कांदा पाहायला मिळतोय, कढीपत्ता पाहायला मिळते, मिरचीचे तुकडे, आणि असाच परफेक्ट प्रमाणात आपला दाढवडा रेडी आहे। आणि तुम्ही या चॅनलला व्हिजिट केली, हा व्हिडिओ पाहिला, तुमचा वेळात वेळ देऊन त्याबद्दल थँक्यू।